छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालय सुरू असलेल्या 12वीच्या परीक्षा केंद्रावर अचानकपणे धाड पडली असता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आदर्श विद्यालयाला केंद्राला भेट दिली असता तिथे परीक्षा केंद्रावर 12वीचा गणिताचा पेपर सुरू असताना कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। परीक्षा केंद्राच्या अवतीभोवती नुसता कॉपीचा ढिग आढळून आला। त्यामध्ये संबंधित विषयाच्या गाईड, झेरॉक्स, छोट्या नोट्स आणि उत्तरच फाडलेल्या बारीक चिठ्ठ्या जिल्हा परिषदेच्या सीईओ यांच्या पाहणीत उलगडकीस आल्या आणि ताबडतोब त्यांनी ते साहित्य परीक्षा केंद्रावरून जप्त केले। आदर्श विद्यालय फुलंब्री या ठिकाणी त्या दिवशी 12वीचा गणिताचा पेपर सुरू होता। त्याचवेळी जिल्हा परिषदेची टीम अचानक पाहणीसाठी पोहोचली असता परीक्षा केंद्रावरून काही व्यक्ती त्यांना बाहेर ये-जा करताना आढळून आले। पोलीस कर्मचारी सुद्धा त्याने काही रोकटोक करत नव्हते। त्यामुळे जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना संशय बळावला। त्यानंतर त्यांनी परीक्षा केंद्राची पाहणी केली असता आदर्श विद्यालय येथील परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला कॉपीच्या चिठ्ठ्यांच्या आणि नोट्सचा ढिगच आढळून आला। परीक्षा हॉलमध्ये सुद्धा चिठ्ठ्या पडलेल्या आढळून आल्या। त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या खिडकीवर संबंधित विषयाच्या गाईड्स ठेवलेल्या त्यांच्या निदर्शनास आल्या। अशा प्रकारच्या सर्व साहित्य मुख्याधिकारी यांनी जप्त करून शाळेची मान्यताच रद्द करण्याचे आदेश दिले आणि संबंधित संस्था, मुख्याध्यापक, केंद्रावरील पर्यवेक्षक, बंदोबस्तातील पोलीस कर्मचारी या सर्व व्यक्तींवर कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले। घडलेल्या सर्व प्रकारामुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। जन्मतल्या न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरकट यांची रिपोर्ट।